नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण काल बघितलं, आपल्या काल व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की आज हवामान ढगाळ राहील आणि काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल. तर आपण बघू शकता आज महाराष्ट्र राज्यात आणि शेजारील राज्यामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे. तर आपण सोलापूर, अकोला, जळगाव आणि नागपूर या भागामध्ये काही प्रमाणात ढगांची दाटी झालेली पाहायला मिळत आहे. तर स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचं तर काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगांची दाटी झालेली असून आपण बघू शकता की तुळजापूर, पंढरपूर, बार्शी या भागामध्ये काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस हा पडू शकतो. तर आपण शेगावच्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन आणि ढगांची दाटी झालेली दिसत आहे. तर अमरावती, वाशिम या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगांची दाटी झालेली पाहायला आपल्याला मिळत असून त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर आपण नागपूर लगतील भाग बघितला तर त्या ठिकाणीही काही ठिकाणी ढगांची दाटी झालेली आहे, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तुरळक पाऊस हा पडू शकतो. तर चंद्रपूरमध्येही तीच परिस्थिती आहे. तर मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये सतत वातावरणात बदल होत असून वातावरण हे परतीच्या पावसाचं तयार होत असून पुढील काही दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा पडू शकतो असं हवामान विभागानेही सांगितलेलं आहे. तर आपल्या बातम्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील हवामानात जे काही बदल होतील तर त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता मुंबईलगतचे काही भाग, पुणे, सातारा, रत्नागिरी ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगांची दाटी झालेली आपल्याला पाहायला मिळत असतं. तर अकलूज, सांगली ह्या भागामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा आज होऊ शकतो. तर आपण नाशिक, मालेगावचा, नंदुरबारचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होऊ शकते असं हवामान विभागानेही वर्तविलेलं आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि राज्य शासन, केंद्र शासनाच्या योजनेचे GR आल्यानुसार आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यात येतील. तर आपल्या शेतकरी बांधवाच्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.